सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी तुमचा भाऊ शॉन तुपे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि विश्वास करतो की तुम्ही प्रभूमध्ये आनंदी असाल. माझ्या प्रियांनो, आज एक मी खुशखबरी तुमच्याकडे घेऊन आलो आहे. प्रभू येशू तुमचं प्रेम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या प्रियांनो, आज आपण एक नवीन विषय हाताळणार आहोत. नक्कीच हा विषय आपल्यासाठी आशीर्वादित असेल. तर या विषयात जाण्यापूर्वी आपण एक प्रार्थना करूयात आणि पुढचा वेळ परमेश्वराच्या हातात देऊया. स्वर्गीय महाप्रभू परमेश्वर पिता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. ही वेळ संधी तू दिलीस त्याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभूजी, जे वचन तू दिलं आहेस प्रभू परमेश्वर पिता, ते वचन प्रभूजी आमच्या हृदयात काम करू दे. आमची कानं तू खोल प्रभू परमेश्वर पिता, आणि प्रभू परमेश्वर पिता तुला आम्हाला आत घेण्यासाठी प्रभू परमेश्वर पिता पवित्र आत्म्या आमच्या जीवनाचं तू ताबा घे. प्रभू परमेश्वर पिता, ऐकणारा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर पिता. आणि प्रभू परमेश्वर पिता, लोकांचे जीवन बदलले जातील ह्या वचनाद्वारे, असं तू कर प्रभू परमेश्वर पिता. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर पिता, सर्व कंट्रोल तुझ्या हातात घे. सर्व डिस्टर्बन्स येशूच्या नावात थांबवले जाऊ प्रभू परमेश्वर पिता. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात देतो प्रभू. तुझी माझ्या जिभेचा तू ताबा घे. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणत तू आहे. आमीन. तर माझ्या प्रियांनो, वचनाची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर आज तुम्हाला किंवा कुठल्याही विश्वासणाऱ्याला आपण विचारलं की हे दिवस कोणते आहेत, तर होय, 100% लोकांचं उत्तर हेच राहणार की हे मंडळी उचलल्या जाण्याचे दिवस आहे, हे येशूच्या येण्याचे दिवस आहे. आणि खरोखर आमचा प्रभू नक्कीच येणार त्याच्या विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पण आज आपण पवित्र शास्त्रानुसार आणखी काही गोष्टी बघूया की हे दिवस कसे आहे. तर हे दिवस मी नवीन रीतीने तुम्हाला एकदा सांगत आहे की हे दिवस एलियाचे आहे. काय एलिया येणार म्हणून मी म्हणतो हे दिवस एलियाचे आहे? नाही. तर हे दिवस एलियाचे म्हणण्यामागचा माझा अर्थ आहे की एलियाच्या अभिषेकात हे जगण्याचे दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हे एलिया तिशबी, जो देवाचा निवडलेला सेवक, जो देवाचा बोलवलेला सेवक, त्याच्या अभिषेकामध्ये जगण्याचे, त्याच्यावर जो अभिषेक पवित्र आत्म्याचा होता, त्या अभिषेकात जगण्याचे हे दिवस आहेत. प्रियांनो, आपण जेव्हा बायबलच्या वचनामध्ये बघतो, पहिले राजे 18वा अध्याय आपण वाचूयात. पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बहुत दिवस लोटल्यावर 3रे वर्ष लागले तेव्हा एलियास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की जा, आहाबाच्या दृष्टीस पड, मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे. तसंच आपण वाचूयात पहिले राजे 18वा अध्याय 16 ते 17. तेव्हा ओबद्याने आहाबाची भेट घेऊन त्यास हे वर्तमान सांगितले. तेव्हा आहाब एलियास भेटावयास गेला. एलियाला पाहताच आहाब म्हणाला, इस्रायलास छळणारा तो तूच ना. प्रेज द लॉर्ड. इथं आपल्याला भेट बघायला मिळतं आहे की परमेश्वर एलियाला बोलला, आहाबाशी भेट, आणि त्यांची भेट झालेली आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर काय घडलं हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. कशा प्रकारे बाल देवताच्या आणि अशेरा मूर्तीच्या सेवकांना किंवा पुजाऱ्यांना त्यांनी मात दिली आहे, आणि कशा प्रकारे त्याने जिवंत देव तिथं प्रगट केलेला आहे, आपल्याला हे माहिती आहे. तर आज आपण जर एलियाच्या अभिषेकात जगलो प्रियांनो, तर आज आपण देखील लोकांना ख्रिस्ताचा जिवंतपणाचा अनुभव देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत सगळे म्हणतील हालेलुया. तर आपण वचनामध्ये बघूया, पहिले राजे 18वा अध्याय 39वे वचन. हे पाहून सर्व लोक पालते पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. आता कथा मी तुम्हाला सांगत बसत नाही की कशा प्रकारे त्या ठिकाणी घडलं, एलियाने कशा प्रकारे चमत्कार केला, कशा प्रकारे त्यांनी
देवाचं जिवंत पण प्रकट केलं परमेश्वराने. आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्वर्गातून आग उतरली आणि ते वेदीवरील अर्पण कसं जाळण्यात आलं आणि कसे बालाचे पुजारी हारले, हे सर्व आपल्याला माहिती आहे. पण महत्वाची गोष्ट इथं काय झालेली आहे की सर्व लोक हे सगळं काही बघून काय झालेले, पालथ पडले, परमेश्वरासमोर नतमस्तक झालेले. परमेश्वर हाच देव ही त्यांची जीवा कबूल करत आहे. प्रियांनो, का बरं हे झालं आहे, तर एलियाने परमेश्वराच्या जिवंतपणाचा अनुभव जो आहे तो त्यांना सांगितलेला आहे. परमेश्वर हाच देव आहे हे त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे. जर त्यांनी लोकांना सांगितलंच नसतं तर ह्या गोष्टी सगळ्या घडल्या नसत्या. जर आज आपण एक सेवक बनायची इच्छा धरली असेल, जर आपण परमेश्वराची सेवा करत असू, प्रियांनो, आपली ही इच्छा पाहिजे की जसं परमेश्वराने येशू ख्रिस्ताद्वारे मला सोडवलं आहे, मला अंधकारातून बाहेर काढलं आहे, तसंच परमेश्वराने जसा मला जिवंतपणाचा त्याचा अनुभव दिलेला आहे, तोच अनुभव इतरांना देखील यावा यासाठी आपली तळमळ पाहिजे माझ्या प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण माझ्या प्रियांनो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडलं ह्यासाठी की आपण त्याच्या जिवंतपणाची घोषणा करावी. एलियाने काय केलेलं आहे, परमेश्वराचा शब्द ऐकला आहे, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. आज परमेश्वर आपल्या भेटीला आलेला आहे, तर आपण त्याच्या वचनाला होकार देतो का, हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला होकार देऊ तर काय होणार, त्याची इच्छा आपल्या जीवनात आपण पूर्ण करणं गरजेचं आहे. फक्त परमेश्वराचे शब्द ऐकणं गरजेचं नाही, तर त्याची इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी परमेश्वराचा शब्द ऐकला. आता तुम्ही म्हणता की परमेश्वराचा शब्द कसा ऐकू येईल, तर ऑफकोर्स परमेश्वराचा शब्द त्याच्या उपस्थितीत जाण्याने. आणि मी तुम्हाला सांगतो की उपस्थिती परमेश्वराची ही सर्व पापाचे बंधनं तोडणारी आहे. प्रियांनो, आज आम्हाला बायबल वाचायचा एवढा कंटाळा आलेला आहे की आम्ही ते बायबल हातात घेतच नाही. आणि आमची इच्छा तर आहे आम्ही सेवा करावी. आमच्यामध्ये जर परमेश्वराचं वचन नसेल तर आम्ही सेवा कशी करणार? आमच्यातच परमेश्वराचा जिवंतपणाचा अनुभव नसेल तर आम्ही लोकांना कसं दाखवणार देवाचा जिवंतपणा? माझ्या प्रियांनो, परमेश्वराचा एक दास त्याने सांगितलं आहे, जर तुम्हाला वचन वाचण्यास बोर होत असेल तर तुम्ही जबरदस्ती ते वाचत राहा. प्रियांनो, सैतानाची इच्छा नाही की तुम्ही बायबल हातात घ्यावं, पण परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही परमेश्वराला त्यात ओळखावं, परमेश्वराचं हृदय जाणावं. ही परमेश्वराची इच्छा आहे. त्यासाठी आपल्याला वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो वचन आपल्याला जिवंत करणारं असं ते वचन आहे. परमेश्वराच्या आणखी एका दासाने सांगितलं आहे की मला जेव्हा झोप येत नव्हती तेव्हा मी पवित्र शास्त्रातील काही वचनांचा आधार घेऊन मला छान झोप लागत होती. पण माझ्या प्रियांनो, आज परमेश्वराने त्यांचं जीवन बदललेलं आहे आणि आज हे वचन त्यांची झोप ओढून टाकत आहे. प्रियांनो, जर आपण आपल्या आत्मिक स्थितीमध्ये झोपलेले असाल तर आज परमेश्वराजवळ विनंती करा. एलिया ज्या अभिषेकात होता त्या अभिषेकात तुम्हाला चालव. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मी विश्वास करतो की तुमच्या ते सेवेद्वारे सर्व बंधनं तोडल्या जातील. हालेलुया. माझ्या प्रियांनो, हे दिवस एलियाच्या अभिषेकामध्ये जगण्याचे दिवस आहे. जसा एलिया पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला तसा आम्हाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे. एक आणखी संदेष्टाशी मी तुम्हाला भेट घालू इच्छितो. तो संदेष्टा ज्याच्याविषयी लिहिला आहे की तो नीतिमान असा होता, तो म्हणजे मोशे. मोशे हा इतका नीतिमान होता. तर वचनामध्ये आपल्याला बघायला मिळतं, जेव्हा परमेश्वराने
10 पिढा मिस्रावर पाठवल्या आणि त्याच्यानंतर इस्रायल लोकांना तो तिथून घेऊन गेला. परमेश्वरांनी समुद्र दुभागला आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे की त्यांचं पाणी संपलंय, पिण्याचं पाणी त्यांचं संपलंय. आणि मग ते एका ठिकाणी एका रानामध्ये, शूर अशा रानामध्ये ते थांबले. तिथं त्यांना पाणी दिसलं. आता पाणी दिसलं तर ते पाणी पिण्यासाठी तळमळ करत असेल आणि त्यांनी पाणी पिलं तर ते पाणी कडू पाणी, आणि त्या कडूमुळं त्या जागेचं नावच मारा पाडलं ते. पण कडू पाणी पिल्यानंतर ते काय करू लागले, कुरकुरे खाऊ लागले. अर्थातच ते मोशेजवळ कुरकुर करू लागले. पण आपला हा नम्र मोशे काय करत आहे इथं वचनामध्ये, तर मोशे जो आहे परमेश्वराला विनंती करत आहे. परमेश्वराजवळ तो गेलेला आहे. निर्गमन याचा 15वा अध्याय 25वे वचन आपण पाहूयात. त्याने परमेश्वराचा धावा केला. कोणी? मोशेने परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्याने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर ते गोड झाले. तेथे त्याने त्यांच्यासाठी एक विधी व नियम लावून दिला. त्यास कसोटीस लावले आणि म्हटले. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे इथं आहे की त्याने परमेश्वराचा काय केलेला आहे, धावा केलेला आहे. आता हा मोशे परमेश्वराच्या आज्ञेनुसार इस्रायल लोकांना सोडून बाहेर आणला आहे आणि लोक कुरकुर करत आहेत त्याच्याजवळ. तर हा हे देखील म्हणू शकत होता की यार कसल्या लोकांमध्ये तुम्हाला घेऊन आलास, काय टेन्शन देत आहेत हे लोक. आणि हे 1, 2, 10, 15, 20, 500 लोक नाही तर हे लाखोनी लोक होते. प्रेज द लॉर्ड. हे अधिक संख्येने लोक होते आणि ते कुरकुर करत होते. आपण विचार करू शकतो की माणूस कसं होऊन जाईल. पण अशा देखील स्थितीत प्रियांनो मोशेने काय केलेला आहे, परमेश्वराचा धावा केलेला आहे. आपण नव्या करारात त्याच्याविषयी साक्ष वाचूया. इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 24वे वचन. मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि हे नाकारलं की मी फारोच्या कन्येचा पुत्र आहे, कारण हे अन्य जातीचे लोक होते. पापांचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ताचा अपमान सोसणे ही मिसर देशाच्या धननिधीपेक्षा उत्तम संपत्ती आहे असे त्याने गणिले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. आता ह्या मोशेजवळ किती मोठं सुख होतं. राजाच्या राजमहालात तो राहत होता. त्याच्याकडे भरपूर नोकरं असतील. कोणाला बोलवलं तर येत असेल, कोणाला जा म्हटलं तर जात असेल, कोणाला उठ म्हटलं तर उठत असेल, कोणाला बस म्हटलं तर बसत असेल. भरपूर काही त्याची सेवा असेल. भरपूर धन, सोनं, चांदी, सर्व आरामदायक जीवन. पण त्यांनी त्याची ओळखली आहे. आज ही गरज आहे की आम्ही कशासाठी पाचारले गेले आहेत हे आम्ही ओळखलं पाहिजे. आणि जसा तो लिहिला आहे की त्याने विश्वासाने नाकारलं, आम्हाला जगाचं सुख नाकारणं गरजेचं आहे प्रियांनो, कारण आम्ही येशूवर विश्वास ठेवणारे आहोत. बापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे. आता बघा, तो दुःख भोगीत होता, तिथं मारा येते, कडू पाणी, पण तिथे त्यांनी काय केले, तो नम्र झालाय आणि त्यांनी परमेश्वराजवळ विनवणी केली आहे. तर आज जर आम्ही आमच्या सेवेमध्ये आम्ही कम्फर्टनेस बघत आहोत, तर माझ्या प्रियांनो, मला नाही माहिती ही कुठल्या देवाची सेवा आहे. परमेश्वर हा आपला कम्फर्ट झोन असला पाहिजे. जग हे आपलं कम्फर्ट झोन नसलं पाहिजे. आणि आपली ही प्रार्थना असली पाहिजे की मला मोशेसारखं इतकं नम्र कर की मी प्रत्येक स्थितीत
परमेश्वरा मी तुझ्याकडे पाहावे, आणि जेव्हा तुम्ही नम्र व्हाल तेव्हा अभिषेक तुमच्यामधून बाहेर पडेल, देव तुमचा उपयोग करेल. हालेलुया. आणि ज्या प्रकारे मोशेने इस्रायल लोकांना सोडवलं, तुम्ही सोडवणारे होणार. परमेश्वराच्या नावामध्ये मी भविष्यवाणी करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला मोशेच्या अभिषेकाची गरज आहे. मोशेवर ज्या पवित्र आत्म्याचा अभिषेक होता, आज त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची आम्हाला गरज आहे. जेव्हा जेव्हा आम्ही परमेश्वरासमोर नम्र होतो, तेव्हा तेव्हा परमेश्वर आमच्या शब्दांचा आदर करतो माझ्या प्रियांनो. आणि परमेश्वराने मोशेच्या शब्दांचा किती आदर केलेला आहे आपल्याला निर्गमच्या पुस्तकामध्ये वाचायलाच मिळतं. हालेलुया. आणखी एक संदेश त्याशी मी तुम्हाला भेटू इच्छितो. त्याचं नाव आहे यहेजकेल. हे दिवस पण तेच आहे की आम्ही त्या संदेशाच्या अभिषेकाप्रमाणे आम्ही काम केलं पाहिजे. जो अभिषेक त्या संदेशावर होता, त्या अभिषेकावर आपण काम केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर आपण बघूया यहेजकेल 2 अध्याय 1 ते 5. आता हे यहेजकेलला पाचारण आहे. तिथं लिहिलंय, तो मला म्हणाला, मानव पुत्रा, तू आपल्या पायावर उभा राहा, म्हणजे मी तुझ बरोबर बोलेन. त्याला आज्ञा केलेली आहे. परमेश्वराचा शब्द त्याने ऐकलेला आहे. पुन्हा मी सांगतो की आपण बिना पश्चातापाचं परमेश्वराचा शब्द ऐकू शकत नाही. आणि ह्या सेवकांनी परमेश्वराचा शब्द, परमेश्वर त्याला ऐकवत आहे. मानव पुत्रा, तू आपल्या पायावर उभा राहा, म्हणजे मी तुझ बरोबर बोलेन. आज परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही आणि मी त्याच्या सेवकेसाठी उभं राहावं. आपलं जुनं जीवन टाकून देऊन आम्ही येशूसाठी उभं राहावं. कारण परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलू इच्छितो. तो मज बरोबर बोलत असता आत्म्याने माझ्या ठाई प्रवेश करून मला माझ्या पायावर उभे केले. तेव्हा त्याचे बोलणे मला ऐकू आले. जेव्हा परमेश्वर आज्ञा देतो आणि आपण इच्छा करतो की मी उभं राहणार, तेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो आणि पवित्र आत्मा आपल्याला उभं करतो. पवित्र आत्मा आपल्याला चालवतो. माझ्या प्रियांनो, तो मला म्हणाला, हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल वंशजाकडे माझबरोबर फितुरी केलेल्या त्या फितुरी राष्ट्राकडे पाठवतो. त्यांनी व त्याच्या वाडवडिलांनी आजपर्यंत मजबर्द वर्तन केले आहे. हे त्यांचे वंशज उद्धट व कठीण हृदयाचे आहे. मी तुला त्यांच्याकडे पाठवित आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे त्यास सांग, तुझे ते ऐकोत न ऐकोत, निदान त्यांच्याकडे कोणीतरी संदेष्ट गेला होता हे त्यास समजेल. तर बोलून चालून फितुरी जात आहे. ती तर बोलून चालून फितुरी जात आहे. म्हणजे सेवेसाठी परमेश्वराने याला उभं केलंय. आणि कुठल्या लोकांसाठी केलेलं आहे? जे फितुरी राष्ट्र आहे, धोका देणारा राष्ट्र, जे देवाला धोका देऊन, म्हणजे परमेश्वरापासून फिरलेले राष्ट्र. आणि त्यांचे वंशज कसे? उद्धट आणि कठीण हृदयाचे. त्यांच्या अंतःकरणात पश्चाताप नाही, त्यांना पश्चाताप करू वाटत नाही, असे ते लोक आहेत. आज प्रियांनो, आपण जेव्हा जगात जातो, जेव्हा अन्य जातीच्या लोकांमध्ये आपली भेट होते, तर परमेश्वर इथं सांगत आहे, ज्या प्रकारे हे लोक उद्धट मनाचे आणि कठीण हृदयाचे आहे. भरपूर लोकांना आपण ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो, पण ते स्वीकार करत नाही. पण आपल्याला जायचंय. काही वेळेस आपण विचार करतो की नाही, परमेश्वरा तो माझं ऐकत नाही, तो मला इंटरेस्ट देत नाही, मी काय करू, मी नाही जाणार त्याच्याकडे. पण परमेश्वराची ही सेवा आहे, परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्यांच्याकडे जावं. कारण तिथं लिहिले 5व्या वचनात, ते तुमचे ऐकोत न ऐकोत, निदान त्याचकडे कोणीतरी संदेष्टा गेला होता हे त्यास समजेल. आपलं जाण्याचं काम करायचं सगळं काही परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वर
त्यांचे कठीण हृदय बदलणारा परमेश्वर आहे. आणि जर आपण यहेजकेलाच्या जीवनाविषयी 37व्या अध्यायामध्ये आपण जर पाहू तर पहिल्या वचनात काय लिहिलेलं आहे? परमेश्वराचा वरद हस्त मजवर आला, मला परमेश्वराच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. परमेश्वराचा वरद हस्त आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. जेव्हा परमेश्वराचं वरद हस्त आमच्या जीवनात असेल तर मी विश्वासाने सांगतो प्रियांनो, परमेश्वर तुमचा उपयोग अधिक आशीर्वादित रीतीने पूर्ण करेल. हालेलुया. तुमचा असा उपयोग केला जाईल, तुम्ही परमेश्वरासाठी एक सुंदर पात्र म्हणून वापरले जाताल. त्यांनी कुठं नेऊन ठेवलेलं आहे? खोऱ्यामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आता खोऱ्यांविषयी आपण इमॅजिन केलं तर तिथं काय होतं? सर्व हड्ड्या होत्या. पाय कुठं पडले असतील, छाती कुठं पडेल असेल, खोपडी कुठं पडलेली असेल, हात कुठं पडलेले असेल, हाडं सगळीकडे पसरलेले होते. आणि परमेश्वर त्याला सांगतोय की आज्ञा कर की हे जिवंत होतील, आज्ञा कर. माझ्या प्रियांनो, जेव्हा परमेश्वर बोलतो आपल्यासोबत तेव्हा आपण केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला परमेश्वराने मृत उठवण्यासाठी तुम्हाला बनवलेला आहे, तुम्हाला निवडलेला आहे. मृत कोण? तर आज जे पापात आहे, जे बंधनात आहे, जे नशेत आहे, जे नैराश्यात आहे, जे व्यभिचारात आहे, जे अंधकाराच्या राज्यात आहे, जे स्वतःमध्ये गुंतलेले आहे, अशा लोकांना, जे पापात मेलेले आहेत, पापाने यांना खाऊन टाकलेला आहे आणि यांचा समूळ नाश केलेला आहे, अशा लोकांमध्ये देव म्हणतो की तुम्ही जा आणि आज्ञा करा, ते जिवंत होते. आज्ञा करा म्हणजेच आम्हाला येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यांच्यापर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यांनी फक्त वचन ऐकलं का? ठीक आहे प्रभू, तू बोलला, ओके, पण त्याप्रमाणे त्यांनी केलं, आज्ञा दिली. आम्हाला पण तोंड उघडावं लागेल. पवित्र आत्म्याचा वरद हस्त त्याच्यावर आला, स्फूर्ती त्याच्यामध्ये आली. तर माझ्या प्रियांनो, हे कधी होणार? आपण जेव्हा पश्चाताप करून परमेश्वराजवळ नम्र होऊ, मोशेसारखं आपण आपला पश्चाताप करून एलिया सारख्या सामर्थ्याने आपण लोकांसमोर आपलं वचन घेऊन जाऊ देवाचं, आणि यहेजकेलासारखं त्यांना आपण त्या बंधनातून सोडवणारे होऊ, तेव्हा माझ्या प्रियांनो एक मोठं सैन्य उभं राहणार येशूच्या नावामध्ये. हालेलुया. आणि तिथं एकच गजर राहणार, हालेलुया, हालेलुया. तूच युगानयुग परमेश्वर आहे. तू जो होता, जो आहे आणि जो येणार, तूच युगानयुग परमेश्वर आहे. राज्य तुझं आहे, सामर्थ्य तुझं आहे, अधिकार सर्व आमच्या परमेश्वराचे आहे. हालेलुया. माझ्या प्रियांनो, हे सर्व यांची सेवा कशामुळे यशस्वी झाली? तर माझ्या प्रियांनो, हे येशूच्या आत्म्याखाली जगणारे लोक होते. तर आज आम्ही येशूच्या आत्म्याखाली जगणारे लोक आहोत का? येशू म्हणतो एका वचनामध्ये, मीच जगाचा प्रकाश आहे, आणि एका वचनामध्ये त्यांनी सांगितलं, तुम्ही जगाचा प्रकाश आहे. तर माझ्या प्रियांनो, का बरं? कारण तो जो प्रकाश तो आमच्यामध्ये आलेला आहे. आमच्या पापाची क्षमा झाली आहे, आम्ही सोडवले गेलेलो आहोत, आम्ही त्याच्या अभिषेकाने भरले गेलेलो आहोत. माझ्या प्रियांनो, जर येशूचा अभिषेक ह्या लोकांमध्ये, यहेजकेलमध्ये, मोशेमध्ये आणि एलियामध्ये इतक्या जोराने काम करू शकतो माझ्या प्रियांनो, तर तुमच्यामध्ये देखील परमेश्वराचा अभिषेक, त्याचा वरद हस्त अधिक रीतीने काम करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आज
जर आम्ही सेवा करण्याची इच्छा धरली असेल तर आम्ही आमचं जीवन प्रभूला देऊया. प्रथम आमच्या जीवनातील सर्व गोष्टी आम्ही टाकून देऊयात आणि आम्ही नवा मनुष्यत्व धारण करूयात. कारण वचन सांगतं जुने ते होऊन गेले. हालेलुया. जर आपण कलसेकरास पत्र 3 अध्याय 5 वचनात पाहिलं तर तिथे लिहिले आहे, जो नवा मनुष्य जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे तो धारण करा. माझ्या प्रियांनो, ह्या देवाच्या संदेष्टांनी सेवकाई केली पण ते परिपूर्ण नाही राहिले. एकच परिपूर्ण जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त, तो वचनात लिहिल्याप्रमाणे देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत तो निर्माण केलेला आहे. आणि परमेश्वर जसं येशूला निर्माण केलेला आहे तो आम्ही धारण करावं ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणजे आम्ही पण पवित्रतेत निर्माण केले गेले पाहिजे आणि नवीन मनुष्यत्व आम्ही धारण केलं पाहिजे. 1 पेत्र 2 अध्याय 24 वचनामध्ये लिहिलंय, जुना मनुष्य हा आमचा काय ख्रिस्ताबरोबर खेळला गेला पाहिजे आणि आम्ही पापाचे दास नाही झालो पाहिजे. माझ्या प्रियांनो, आज आम्ही कुठल्या पापात आहोत? आम्ही आज कुठल्या दासत्व करत आहोत पापाचं? तर माझ्या प्रियांनो, देवाचं वचन आज आपल्यासाठी आहे. आज आपल्याला देवाच्या अभिषेकामध्ये येण्याची गरज आहे आणि नक्कीच परमेश्वराचा अभिषेक हा कार्य करणारा आहे. देव बाप करो तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. एक लहानशी साक्ष सांगेल जी आमच्या पास्टरांद्वारे मी ऐकली आहे. जेव्हा मिशनरी लोक सेवेसाठी आले तर त्यावेळेस काही दूध अंडे हे आपल्याला जसं साहजिकपणे मिळतं तसं ते साहजिकपणे मिळत नव्हतं. ते मुंबईवरून आणावं लागायचं. आणि एक वेळेस काय झालं की ह्या सेवक लोकांना एका गावामध्ये पाठवण्यात आलं की तुम्ही जाऊन इथल्या लोकांना सुवार्ता गाजवा. आणि हे त्या ठिकाणी गेले आणि मग हे सर्वांना भूक लागली. हे सर्वजण एका व्यक्तीच्या घरी थांबले आणि मग त्यांना काळजी पडली त्या व्यक्तीला की आमच्याकडे तर खायला काही नाही, आता आम्ही कसं करू? आणि मग त्यांनी पास्टरांना सांगितलं की बाळकसाहेब, आमच्याकडे खायला काही नाही आहे. बाळकसाहेब म्हणे काही प्रॉब्लेम नाही, आम्ही जातो. पण त्यांनी काय केलं, ते म्हटले की 1 मिनिट थांबा, आमच्याकडे ताजं तर काही नाहीये पण आम्ही भीक मागून आणलेले चपातीचे सुके तुकडे आहेत, ते तुम्हाला चालेल का? आणि देवाच्या सेवकांनी त्या तुकड्यांचा स्वीकार केला. माझ्या प्रियांनो, कम्फर्टनेस नका बघू. परमेश्वर तुम्हाला जिथं घेऊन जातोय, परमेश्वराला तुमची काळजी आहे ऑलरेडी. प्रत्येक परिस्थितीमध्ये जगणं शिका. पौल का बरं म्हणू शकतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे? तर माझ्या प्रियांनो, दुःखात, त्रासात, सर्व गोष्टीत त्यांनी परमेश्वर पाहिला. आणि आज आमची दृष्टी सुद्धा परमेश्वराकडे असली पाहिजे. आणि जसा ख्रिस्त आम्हाला लाभला, आम्ही इतरांना तो ख्रिस्त दिला पाहिजे. या आपण प्रार्थना करू. प्रभू परमेश्वर पिता, प्रार्थना करतो सर्व ऐकणाऱ्यांना तू आशीर्वादित कर आणि हे वचन ज्या ज्यापर्यंत पोहोचेल प्रभू परमेश्वर पिता, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि प्रभूजी, त्यांचे जीवन बदलले जातील. प्रत्येक सेवकांना तू तुझी सेवा करत असताना सहाय्य मदत कर प्रभूजी. आणि ह्या दिवसात आमच्या तरुण पिढीला प्रभू परमेश्वर पिता तुझ्या अभिषेकाने तू भर प्रभूजी. तुझा वरद असता आज प्रत्येक ऐकणाऱ्यावर येऊ दे प्रभू परमेश्वर पिता.
धन्यवाद देतो राजा. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या सामर्थ्याने भर. पवित्र आत्म्या, तुझी स्फूर्ती तू आमच्या प्रत्येकामध्ये होत आणि आम्ही पापाच्या दासात नसणारे, पण आम्हाला स्वतःला ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खेळणारे व्हावं, यासाठी आम्हाला शक्ती सहाय्य दे. या सर्वांमध्ये केवळ तुझा आणि तुझा गौरव व्हावा. येशूच्या नावात प्रार्थना केली करतोय. आमेन. देव आप सर्वांना आशीर्वाद करो.